मंत्रिपदासाठी नेत्यांपेक्षा आता कार्यकर्तेच आग्रही असल्याचं दिसतंय। त्यामुळे नव्या सरकारमध्ये मंत्रिपद नेमकी कुणाला मिळणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे। सोशल मीडियावरती काही पोस्ट व्हायरल होत आहेत, तर जागोजागी होर्डिंग सुद्धा लागलेले आहेत। कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे नेते काहीसे हैराण झालेत। मुरलीधर मोहोळ यांना व्हायरल पोस्टवरती आता स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे। भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री, भावी मंत्री अशी बॅनरबाजी होतीये। या सगळ्यामुळे आता नेत्यांचीच डोकेदुखी चांगली वाढलेली आहे। याविषयी बोलूयात। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। मंदार, उत्साही कार्यकर्त्यांच्या या बॅनरबाजीमुळे आता नेते हैराण झालेले दिसतायत। जागोजागी बॅनर लागतायत किंवा सोशल मीडियावरती सुद्धा पोस्ट व्हायरल होत आहेत। नेत्यांना स्पष्टीकरण द्यायची वेळ आली आहे। महायुतीला घवघवीत यश मिळालंय आणि त्यामुळं या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी दुणावला आणि या उत्साहातूनच हे कार्यकर्ते त्यांच्या आमदारांचे फ्लेक्स लावतायत त्यांच्या मतदारसंघात की आपलाच नेता येणाऱ्या सरकारमध्ये मंत्री बनेल। एवढंच काय तर काही समर्थकांनी कोणतं मंत्रिपद त्याला मिळेल हे देखील जाहीर करून टाकलंय। मात्र या सर्वांवर कडी केली आहे ती केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांनी। मुरलीधर मोहोळ हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत अशा पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि या पोस्ट अशा व्हायरल होणं मुरलीधर मोहोळ असतील काय किंवा महायुतीचे इतर नेते असतील काय या सगळ्यांसाठीच अडचणीचं ठरतंय। कारण कोणती गोष्ट मागून मिळत नाही, खास करून भारतीय जनता पक्षामध्ये हे नेत्यांना पक्क ठाऊक आहे। कारण जेवढा आपण मागू, जाहीरपणे मागू, तेवढा आपला पत्ता कट होण्याची भीती आहे हे देखील हे नेते जाणून आहेत। त्यामुळे एकीकडे त्यांचे समर्थक अशा प्रकारे फ्लेक्सबाजी करतायत, सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल करतायत, मात्र दुसरीकडे हे नेते मात्र याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत, मूग गिळून गप्प आहेत। आणि हे सगळं कशामुळे होत आहे तर राज्याच्या विधानसभेचा निकाल लागून 8 दिवस झालेले आहेत आणि तरी देखील राज्य सरकार कधी स्थापन होणार, कसं स्थापन होणार, या सरकारमध्ये कोण कोण असणार हे स्पष्ट नाहीये आणि त्यामुळे सोशल मीडियावरती आणि मतदारसंघामध्ये अशा फ्लेक्सबाजीला ऊत आलाय। अगदी मंदार, धन्यवाद या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।